कदाचित तो भारतात स्थिरावला असेल. भारत हा एक विविधतापूर्ण देश आहे. तिथे तरी त्याच्या अस्वस्थतेला शांतता मिळाली असेल का? तिथे तरी त्याने घर घेतले असेल का? कदाचित नेपाळच्या डोंगरदऱ्यात भटकत असेल. एक मात्र होते की तो परत वकिली करायला लागला नव्हता. कोणालाही त्याचे साधे पोस्टकार्डसुद्धा आलेले नव्हते. त्याने स्वइच्छेने हा अज्ञातवास स्वीकारला होता. त्यानंतर 2च महिन्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. माझ्या केबिनमध्ये मी माझ्या शेवटच्या आशिलाचे काम संपवून विसावलो होतो. अतिशय धावपळीच्या दिवसातले किचकट काम संपवून मी नुकताच विचार करत बसलो होतो. तेवढ्यात माझी कायदेविषयक अभ्यासातली अत्यंत हुशार मदतनीस जिनिव्ही माझ्या केबिनमध्ये डोकावली. जॉन, तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आले आहेत. ते म्हणतायत की त्यांचे महत्त्वाचे काम आहे. ते तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाहीत. मी आत्ता बाहेर चाललो आहे. मी काहीतरी खाईन आणि नंतर मला हॅमिल्टनची केस संपवायची आहे. त्यावर मी आज काम करणार आहे. आज मला कोणालाही भेटायला वेळ नाही. त्यांना सांग की मी आज भेटू शकणार नाही. बाकीच्या लोकांसारखी तारीख वेळ ठरवून घ्या आणि मग या. ते जर ऐकत नसतील तर खुशाल सिक्युरिटीला बोलाव. पण ते ऐकतच नाही आहेत. त्यांना नाही हे उत्तर ऐकायचे नाही. क्षणभर मला वाटले की आपणच सिक्युरिटीला बोलवावे, पण मग विचार केला खरंच कोणी गरजू असला तर म्हणून मी माघार घेतली. ठीक आहे, पाठव त्यांना आत. कदाचित माझा काहीतरी धंदा होईल.